लोकांना मूर्ख बनवत आहेत। यूट्यूब चॅनल बंद करणे, कर्मचारी कमी करणे, हा बदला घेणं आहे का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकचा बदला घेण्याची भाषा केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज भारतीय लष्कर, वायुसेना, नौदलाचे अधिकारी आणि उच्चस्तरीय बैठक घेत होते। आता या हल्ल्याला 12 दिवस झाले आहेत, मात्र भारताकडून 21 यूट्यूब चॅनल बंद शिवाय कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। गेल्या 12 दिवसांमध्ये काय बदला घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या या घोषणांशिवाय काहीही केले नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत आज माध्यमांसोबत बोलत होते। यावेळी ते म्हणाले की तुम्ही आमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्याचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबांचा छळ करता। बदला घेताना आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको, संपावून टाकायचं। मग पाकिस्तानच्या बाबतीत एअर स्पेस बंद केली, यूट्यूब चॅनल बंद केलं, याला बदला घेणं म्हणतात का? 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा? पुलवामा हल्ल्यानंतर भाजपने राजकारण केलं, पहलगाम हल्ल्यानंतरही तेच केलं जात आहे, अशी टीका करत खासदार संजय राऊत म्हणाले, बदला घेणं म्हणजे काय? हे भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा, मात्र त्यांना नेहरू, इंदिरा गांधींचा त्रास होतो। त्यांनी काहीही बदला घेतला नाही, शांतपणे सर्व काही चाललं आहे। मला अशा देशाची भीती वाटते, असेही संजय राऊत म्हणाले। आमचे 27 निरपराध लोक हल्ल्यात मारले गेले, त्याला 12 दिवस झाले आहेत। याचा बदला काय घेतला? या नाड्या काय आवडल्या, त्या नाड्या सोडल्या। पाकिस्तानने 21 यूट्यूब चॅनल बंद केले, पाकिस्तानच्या हाय कमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला। पुढे ते म्हणाले की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? तुम्ही त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकता, असा बदला घेता ना, असे म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले की बदला घेतला म्हणजे कोणता बदला घेतला? कोणाला मूर्ख बनवत आहात? पंतप्रधान इथून तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात, लोकांना मूर्ख बनवत आहेत। यांनी काहीही बदला घेतला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।